सर्वप्रथमतः आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र. खरं तर हे विषय सगळे संपून गेलेले आहेत आणि हदगाव तालुक्याच्या या राजकारणातला हा सगळ्यात मी म्हणतो की अतिशय असं आतापर्यंत कोणी असं म्हणजे पर्सनल कोण्या गोष्टीवर असं कधी गेलं नव्हतं. हा विषय आहे जवळपास गेल्या महिन्यातल्या 27-28 तारखेचा, जे की टीव्हीवर किंवा बातम्यावर आलं 2 तारखेला आणि आज आता आहे 20 तारीख आणि हे आमदारांनी आणि माजी आमदारांनी हे विषय काढला 18 तारखेला. म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये हे जवळपास 17-18 दिवस हे काय करत होते किंवा यांना तवा यांचं देशप्रेम कुठं गेलं होतं किंवा यांच्या जबाबदाऱ्या कुठं गेल्या होत्या मला माहित नाही. मधल्या काळामध्ये सेंट्रलचं अधिवेशन चालू होतं आणि स्टेटचं अधिवेशन चालू होतं. त्या काळात सुद्धा या लोकांनी कधी काही वाक्यता केली नाही आणि आताच का केली, कशामुळे केली, हे सगळे जे काही पातळी जी बोलायची आहे ती ओलांडली गेली. एक संविधानिक पदावर असताना बिनबुडाचे आरोप करणं किंवा मला वाटतं की संविधानिक पदावर असल्याच्या नंतर त्याची पूर्णतः माहिती घेतली पाहिजे. आपण काय बोलायला लागलो किंवा काय नाही बोलायला लागलो या संदर्भात समतोल असला पाहिजे. गुन्हा त्या मुलीवर देशद्रोहाचा दाखल झालाय का, तथाकथित जे तुम्ही बनता भागवत याच्यावर त्यांनी माझं नाव FIR मध्ये घेतलेलं आहे का, माझा संबंध कुठपर्यंत आहे, मी देशद्रोह करण्यासारखं माझं काही कोण्या बाहेर देशातल्या लोकांसोबत माझं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बाबी थोड्याशा लक्षात घेऊन बोललं असतं तर कदाचित वेगळा विषय झाला असता. पण निखळ काहीतरी एंटरटेनमेंट करायची, काहीतरी वक्तव्य करायचं आणि चर्चेत यायचं आणि दुसऱ्याची बदनामी करायची, याच्यापेक्षा दुसरं हे काही नाही आहे. सुरुवात त्यांनी केली, संपवणार आता मी आहे. आणि जी पातळी त्यांनी ओलांडली, जी बोलण्याची पातळी ओलांडली, त्याच्यानंतर आता बोलण्याची पातळी माझी सुद्धा ओलांडणार आहे. त्यामुळं आता मी जे काही बोलल ते त्यांच्या हिशोबाने जे ते बोलले त्याच हिशोबाने मी पण बोल. आता आपल्या सगळ्याला विनंती आहे की एकाने मला त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं आपण प्रश्न विचारावे, त्यामुळे मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन. आपण जे प्रश्न आता काय केला होता एकाने विचारलं तर मला सगळ्याला सांगता येईल आणि माझं असं विनंती आहे की माझ्याकडे आहे त्यांनी काय काय बोललेलं आहे, पण आपण सगळेजण मुलाखतीला होता, आपण जे काही प्रश्न त्यांनी जे काही माझ्यावर आरोप केले त्याचं मला खंडन करायचं आहे. त्या हिशोबाने मी एका टप्प्यावर करल. प्रथमतः तर मी आपल्याला सांगेन की वानखेडेला झालाय मुळियाद आणि त्याचा किरम्या करायलाय बुळबुळ, याच्यापेक्षा दुसरं याला माझ्या मतानं काही याला दुसरं वाक्यता नाहीये. त्याच्याच भाषेत त्याला सांगायचं त्याला झालाय मुळियाद आणि त्याचा किरम्या करायलाय बुळबुळ. त्याच्यामुळे आता ही अशा गोष्टी बेताल वक्तव्य करणारा हा माणूस आलाय. लोकांनी जनतेने मनातून आणि मतातून बाद केलेला माणूस आहे. त्यामुळे याच्यावर काही फार मला त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायचं नाहीये. त्यांनी जे काय माझ्यावर आरोप केले ते मी नॅशनल न्यूजवर येऊन सांगितले, सगळी माझी मी क्लिअरिफिकेशन दिलेली आहे. त्यामुळे माझी अशी बदनामी करण्यापेक्षा आपण अगोदर त्याची सत्यता परतवा, काय आहे ते परतवा आणि त्याच्यानंतर बोला. मी काही लपून गेलेलो नाही, मी कुठं काही पळून गेलेलो नाही. अधिवेशन चालू होतं, अधिवेशनाला गेलो, तिथं सगळी मी नॅशनल कॉन्फरन्स घेतली, सगळी पूर्ण पत्रकाराशी करून माझे मी क्लिअरिफिकेशन दिली. त्याच्यानंतर एकाही पत्रकाराने मला नंतर पुन्हा अजून त्याच्यावर विश्लेषण कोणी मागितलं नाही. माझ्यावर FIR नाही, माझ्यावर त्याच्यामध्ये जे काही गुन्हा झाला असेल ते जे आंतरराष्ट्रीय जे गुन्हा दाखल होतात ज्याला देशद्रोहाचं म्हणतात त्या हिशोबाचं कोणतंही कृत्य माझ्याकडून झालेलं नाहीये. आणि माझ्या घरात कसा ते बाई आली हे ते विचारत होते, तर मी तुम्हाला एक क्लिप दाखवतो, एक फोटो दाखवतो म्हणजे आपल्याला कळेल
की माझ्या घरात मी एक पब्लिक फिगर आहे, मी खासदार आहे, माझ्या घरात कोणी येऊ शकतं, कुठूनही येऊ शकतं. कोणाच्या माथ्यावर तर लिहिलेलं नसेल की कोण कसलं कोण आहे कोण कोण आहे. त्यामुळं मी पण हे जेव्हा झाली घटना त्यावेळेस मी थोडीशी त्याची माहिती घ्यायला सांगितली आमच्या काही माणसाला. आणि त्याच्यानंतर एक माहिती समोर म्हणजे मी जे म्हणलो होतो तुम्हाला की त्या बाईजवळ एक क्लिप होती की ती महाराजा एक जे रामभद्राचार्य महाराज होता त्यांनी त्याचा स्टेजवर सत्कार केलेला आहे त्या मुलीचा. आणि असं सांगितलं की ही IAS झालेली मुलगी आहे आणि ही अतिशय आमची चांगली भक्त आहे आणि ही चांगली हुशार आहे, असं तसं त्याने त्याचा सत्कार केलेला होता. त्याचाही क्लिप मी पाहिली, ते त्या तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्याची रेकॉर्ड आहे. ठीक आहे. आणि माझ्या घरी कशी आली हे जे आपलं वक्तव्य होतं ना त्याच्याबद्दल मी तुम्हाला फक्त एक क्लिप दाखवू इच्छितो. हे दिसते का बघा, जरा जवळून बघा. हे गडकरी साहेबाला ही महिला भेटली काल परवा. अरे कसं आलं काय नाही ते मी विश्लेषण केलं. याला सांगायची गरज नाहीये. मला जिथं सांगायचं तिथं सांगल. आणि मला एक म्हणायचं आहे, प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी जिथं देणार आहे, मी जिथं लेखित देणार आहे, मुख्यमंत्र्याला देणार आहे, गृहमंत्र्याला देणार आहे, केंद्राच्या गृहमंत्र्याला देणार आहे. अरे दे की इथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन कोणाला सांगायलास, देऊन टाक ना. तुला जे द्यायचंय ते दे ना. आणि तिथं बसलाय गृहमंत्री, अरे आला सटवा, या 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 हा दे ना. म्हणजे ते बाबुराव मी बोललेला फायला असा शाहूवानाचा, त्याला वान नाही तर नाही गुण लागले त्याला बी, की त्या म्हणू लागला की मुस्लिम जर असला असता तर याला तातडीनं अटक केलं असतं. म्हणजे तुमच्या मनानं की देशातल्या मुस्लिमला कोणालाही तुम्ही म्हणशाल, कोणावर आरोप झाली तर असं सरकार त्यांना मदत टाकतं आणि त्याला आतंकवादी घोषित करतं किंवा त्याच्यावर केसेस करतो किंवा त्याला मदत घालतो. हे कुठल्या पातळी गाठण होतात. म्हणजे काय हे पद्धत कोणती चालली आहे. मला काय म्हणायचं आहे की हे जे लोकांची अशी कोणाचीही बदनामी करायले, हे बोलण्याच्या अगोदर कदाचित थोडस तरी त्यांच्याजवळ काही ना काही ते बाबुराव म्हणले की त्यांच्याजवळ अजून आलं नाही किंवा येणार आहे. मी पण आता याच्याबद्दल मी या दोघांवर मी मानहानीचा दावा करणार आहे. आणि तलाव हॉटेलच्या मालकाला सुद्धा मी विनंती केली की तू बी कर. कारण त्या तलाव हॉटेलला मी पूर्ण रजिस्टर शोधायला लावलं. मला कधीतरी भविष्यात आयुष्यात तिथं आले असतील असे नाव आहे का, पण कुठल्याही प्रकारचं तसलं नाव नाही आहे किंवा तिथं ते गेलेले नाही आहेत अशी त्याच्याकडे तरी नोंद नाही आहे. मी आतापर्यंत त्या तलाव हॉटेलला 3 ते 4 वेळा गेलो. 3 ते 4 वेळा कोण्या ना कोणातरी कार्यक्रमासाठी गेलो. उद्धव साहेब आले त्यावेळेस गेलो. त्याच्या व्यतिरिक्त मी कधीही तिथं थांबलेलो नाहीये. कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त मी अर्धा तास सुद्धा तिथं बसलेलो नाहीये. आणि हे त्यांनी सिद्ध करावं, नाहीतर मीडियापाशी येऊन माफी मागावी. नाहीतर मी त्यांना असं सोडणार नाहीये. कुणाची फुकट बदनामी करण्याची गरज नाहीये. आणि हे जे सांगतायत ना की नागेश पाटील कोणालाही काही देत नाही, आपल्या सगळ्याला माहिती आहे. मी जे काही करत असेल ते सगळं उघड श्रुत आहे. मी काय हरिश्चंद्र नाहीये. मी कधी म्हणलो नाही मी हरिश्चंद्र आहे म्हणून. मला हरिश्चंद्र बनायचा शौक सुद्धा नाहीये. मायबापाच्या पुण्याने मी सगळं व्यवस्थित आहे. मला जे काही बरं वाटते, त्याची मदत करावी वाटते, त्याची नक्की करतो, पुढेही करत राहील. ही घटना घडली म्हणून मी काही थांबणार नाहीये. आणि हे जे सांगायला लागलेत की म्हणजे हसू आपण स्वतः दात काढायचे करायचं नाही. एक कॉमेडी शो बस झाला, दुनियाला सगळ्यालाच माहीत झालं. आणि बाकीचं लोकांचं तर सोडा, पण बाबुराव जेव्हा पहिला उभा टाकला तेव्हा सुद्धा मी त्याच्यासाठी सुद्धा 50 लाख रुपये खर्च केलाय, 10 सांगितलंय. आणि आजही सांगतो, त्याच्या जवळच्या कार्यकर्त्याला माहित आहे, माझ्या कार्यकर्त्याला माहित आहे, सगळ्या तालुक्याला माहित आहे की तुझ्यावरही सुद्धा उपकार आहेत माझे. तुझ्यावर सुद्धा मी खर्च केलाय आणि या वानखेडेवर सुद्धा मी केलाय. या वानखेडेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा मी लाखो रुपये घातलेत.
पण यांनी कोणाच्या कणगळीवर मुतून सुद्धा बाटले नाही. हे जे बाबूराव सांगते की ते मेडिकल सांगते, हे पूर्णपणे माझ्या कॉपी करतात. या तालुक्यामध्ये सगळ्यात अगोदर जर कोणती गोष्ट जर आरोग्य शिबिर घेतलं असेल तर नागेश पटाने घेतलं. 11 दिवसाचं घेतलं तब्बल, आणि जवळपास 700-800 ऑपरेशन केले. नुसत्या डोळ्याचे ऑपरेशन नव्हते. हे बाबूराव जे करायले ना, ते प्रत्येक वेळेस दरवर्षी पक्ष हे वरचे लोक आरोग्याची शिबिर पाठवत असतात आणि ते फक्त हे घेत असतो. स्वतःच त्याच्यासोबतच काही नाहीये. हे पक्षाला दिलेले लोक आहात आणि त्या लोकांना घेऊन हे आपल्या तालुक्यावर हिंडत असतो. याच्यापेक्षा जास्त पेशंट तर त्या कोळीच्या त्या कदम, काय नाव कदम त्याचे आपले, कोळीचे कदम, ते आपल्या जे देशी कदम ने यांच्यापेक्षा जास्त लोकांना हॉस्पिटलला नेलेलं आहे. हे काही उगा आपलं उठलं बरा आहे, आम्ही काही बोलणार झालो ठीक आहे. मला हे वैयक्तिक अशी टीका करणं आवडत नाही. मी कुणाचंही मी आतापर्यंत कुणाच्याही खोलात असं वेगळं गेलेलो नाहीये आणि मला खोलात जायचा मला भाग पाडू नका. मी तुम्हाला सांगतो, मी या दोघांना सांगू इच्छितो की मला तुमच्या खोलात जायला भाग पाडू नका. वानखेडे साहेबाला तर मी सांगेल की मी अजून वाड्यावर गेलो नाही, मी अजून कैलास शेठच्या दुकानापासून गेलो नाही, मी हायवेवरही गेलो नाही. मला छेडू नका, माझ्याकडे पुष्कळ आहे अजून काय. माझ्या वैयक्तिक जीवनावर जाऊ नका. तुम्हाला काय करायचं ना बिलकुल करा, कर नाही तर डर नाही. मी कोणत्याही अशी देशाला किंवा समाजाला माझ्याकडून अपेक्षित नसलेली गोष्ट कधीही केली नाही, भविष्यातही करणार. पण जर कोणाची मदत करणं याला जर तुम्ही क्राईम म्हणत असाल तर मी हे क्राईम करत राहील माझ्या हिशोबाने करत. मला जेव्हा वाटते मला देवानं जर या पदावर बसवलं असेल, मला जर समाजानं या पदावर बसवलं असेल तर मी काहीतरी चांगले कृत्य केले असतील म्हणून बसवलं असेल. आणि तुम्हाला जर वानखेडे हे जर पाळी आली असेल ना तर हे तुमच्या तोंडानं आणि तुमच्या कर्मानं पाळी आलेली आहे. अरे कोणाची रुपयाची पट्टी तुम्ही कधी फाडली नाही. लोक तुमच्याकडे पट्टी मागायला आता येणं बंद केलं. जेव्हा तुमच्याकडे पट्टी मागायला आले तेव्हा तुम्ही त्याला बसून इतकं बोलून गाबन केलं, त्याच्या कानातून रक्त निघायला लागलं. ते मला बापू पट्टी देऊ नको, मला सोड येथून जाऊ दे. कोणालाच पट्टी कधी तुम्ही दिली नाही. काय गोष्टी करता तुम्ही, दुसऱ्याला सांगताय. दुनिया सगळ्याला माहित आहे की तुझ्यापाशी कणगळीवर मुतत नाहीस, तू पट्टी कोणाला देणार. आणि तुम्ही आम्हाला सांगायला लागले कोणाला दिली काय नाही ती. अरे माझं तर माझ्या वाईवडिलाच्या पुण्याने मी तर पहिले सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो, मी तर घेईल. अरे तू रोड कारकून होता, विसरू नको. रोड कारकून होता, मला बोलायला लावू नका. विनंती आहे, हे बोलायची मला सवय नाही, माझ्या संस्कार नाही. पण हे पहेल केली तर मला बोलावं लागेल. जमीन तुम्ही घशात घातली असं सुद्धा आरोप त्यांनी केलाय. हे आज जे दत्तभक्त बनायलेत ना, आता हे दत्तभक्त बनायलेत की नाही, एका काळामध्ये याच मंत महाराजाला सळो की पळो करून सोडलेला हेच माणूस वानखेडे. जबरदस्तीने येतली जमीन त्याला द्यायला लावली, पंडितरावच्या अंगावर मारायला गेला. त्या पानवाडीच्या जमिनीमध्ये लाख अडचणी आणल्या, लाख अडचणी आल्या. आज यांचे ते मशिहा बनलेले आहेत. का तर या हदगाव शहरामध्ये बरेचसे दत्तभक्त आहेत आणि आज त्याला ते बापू आठवायला लागला. आज त्याला ते दत्त मंदिरातली मूर्ती आठवायला लागली, अभिषेक करायला चालले. अरे जेव्हा आम्ही येतं दत्त याग केला तेव्हा याच जनतेला हे म्हणले आले गाड म्हणजे दस्ती घ्यायला, पिस घ्यायला, अरे गुडीचे म्हणले गारत्यान फिरत्यान घेऊन. हेच होतं म्हणणारे लोकांच्या टिंगल्या करायला हेच होते. आता हे चालेल त्याचा अभिषेक करायला. अरे तुम्ही दत्तात्रयाची पायरी चढली नाही कधी, आज या मतदानामुळे तुम्ही चढले, आज त्याचा मशिहा बनायला लागले. अरे आम्ही तर पहिल्यापासूनच आहोत दत्त मंदिराच्या, काय त्याला आजपासून आहे. आम्ही दत्तपंथीच माणसं आहोत, आम्ही तर गेलेले आहोत. आणि तुम्ही जे म्हणता आरोप केलाय, सगळे आरोप बिनबुडाचे. तर मी कोणतीही देवाची जमीन बळकवलेली किंवा हडपलेली नाहीये. जशी आज इथं आपल्या समाज कल्याणला जमीन दिलेली आहे, दत्तात्रयाची इथं दत्तात्रयाची बर्डीची जमीन मोठ्या प्रमाणावर आहे, आजूबाजूला आहे. त्यामुळे सरकारी कामकाजाला, शासकीय कामकाजाला कुठं दिली असेल, कोण्या संस्थेला दिली असेल, मला वैयक्तिक माझं काही दिलेलं नाहीये. इथं जे जमीन
शाळेला दिलेली आहे ती 1990च्या दशकामध्ये 85 ते 90च्या दशकामध्ये रीतसर कॉलेजच्या फंडातून त्यांच्या अकाउंटवर 1,00,000 रुपये देऊन दान जमीन ती संस्थेला दिलेली जमीन आहे. काय मला वैयक्तिक दिलेली नाहीये, ते काय मला काही अधिकार त्याचा काय नाही. ती संस्थेला दिलेली जमीन आहे. आष्टीची जी जमीन मला दिलेली आहे ते मी बाजप्ता कॅश माझ्या ऊसाच्या पैशातून 17,00,000 रुपये देऊन एक मुस्त 10 वर्षासाठी ती जमीन मी केलेली आहे. ते दत्तबर्डीची जमीन अशी या हदगाव तालुक्यामध्ये 10 ठिकाणी असेल, ते 10 ठिकाणी स्वतः करत नाहीत, कोणाला तरी लावतात. माझ्या शेजारी जमीन आहे आणि त्यामुळं मला बापून स्वतः बोलून घेऊन सांगलं होतं. त्यांना पैशाची नड होती, अडचण होती आणि त्यांनी सांगितलं की बाबा मला एकमुस्त पैसे पाहिजेत साहेब, आणि लोक वर्षाच्या वर्षाला पैसे देतात आणि मला काम आहे. मी तरी नको म्हणलं तरी महाराजांनी मला म्हणले बाबा तुम्हाला नाही तरी मला पैसे द्यावे लागतील कारण मला काम आहे. मी तिथं ते मंदिराचं बांधकाम काढलेलं आहे. त्यामुळं मी जमीन ते घेतलेलं आहे. मला काही ते काही ठेवून घ्यायची नाही आहे, मला ती काही करून घ्यायची नाही आहे, मला ती परवडणं सुद्धा झाली. पण तरीही त्यांच्या आग्रहापोटी मी ती जमीन तिथे घेतली आहे. 17,00,000 रुपये कॅश दिलेली आहे मी आणि त्याची माझ्याकडे पावती सुद्धा आहे. तिथं त्याची रजिस्टरला नोंद सुद्धा आहे. त्यामुळे हडपायची फिडपायची भाषा यायनं करायची गरज नाही आणि बाबुरावनं तर बिलकुलच करू नये. बाबुरावनं बोलायचं कामच नाही आहे. मला तुम्हाला सांगतो, मला नाव माहित नव्हतं म्हणून मी लिहून घेतलं. कोळी येथील मनोज जोशी या व्यक्ती व्यसनाधीन होता. त्याच्याकडून जबरदस्तीनं त्यांनी ती जमीन घेतली. ते काल मेला, आत्महत्या केली त्यांनी. ते मेला मात्र यानं त्याची जमीन हडपली. मी तुम्हाला सांगतो, यांनी माझ्या सगळ्या गोष्टी करावा. आणि हे उदाहरण द्यायला एक ते कुठलं बॉयलर फाटलं, मी त्याला जाऊन तिथं जाऊन पैसे देऊन आलो. मी माझ्या परीनं मी काय द्यायचं ते आलो. ते का दिली? मी इथं नव्हतो, मी या परिसरात नव्हतो. तो आष्टीचा माणूस होता आणि आष्टीचा माणूस होता म्हणून बाबुराव तिथं गेला. हे न्यूज करायसाठी कार्यक्रम केलेला होय. नाही तर एरी तूही कोणाच्या कणगळीवर मुतत नाहीस बापू. लई काही लोकांना ज्ञान सांगू नको. हे हदगाव तालुका होय, लई लोकांना मोठ्या भरोशानं लई तू शाहू चांगला माणूस म्हणून निवडून दिलाय. चांगला राय बरं राहील. हदगाव तालुका आहे तर बरेच दिग्गजानं काम केलंय आणि बऱ्याच दिग्गजाला घराकडे बसवले. इथले लोक इतके चुतिया नाही तर तितका चुतिया बनवायचा प्रयत्न करू नको. नागेश पाटील का आहे, हे बाबुराव का आहे, वानखेडे का आहे, या सगळ्या लोकांना सगळ्याला माहिती आहे. त्यामुळे अशा संभ्रम तयार करून कोणाची विनाकारण बदनामी करू नका. असे आपल्याला माझं शेवटचं सांगणं आहे. तुमच्या कच्चे चिट्टे मायापाशी खूप हात, जगा, दुसऱ्याला जगू द्या, व्यवस्थित राहा. आमचं काही दुमत नाही तुमच्या कोण याच्यावर. निवडून आली चांगला आहे, तुमच्या नशिबानं आले बरा आहे, चांगला आहे. आणि बाबुराव तू तर कसाच निवडून आला नाही, तुला ईव्हीएम न निवडून दिले. समजला का? नीट राह बापू, नीट राह, चांगला राह. चांगलं राहते तर चांगल्या सगळ्या गोष्टी होती, काही दुमत नाही. आणि वानखेडे हे पुन्हा आयुष्यात किंवा भविष्यात या हदगाव तालुक्याच्या पटलावर पुन्हा कधी येणार नाहीत, हे गॅरंटी आहे. आणि हे तुमच्या तोंडानंच आहे, दुसरं कशानंच नाहीये. माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दत्तात्रेयाची असो की कोण्याही देवाची जमीनची असो, आपल्याला जर अजूनही काय म्हणायचं असेल विचारायचं तर मला विचारा. पण या जमिनीमध्ये मी कुठल्याही प्रकारचा मी देवाला देणारा माणूस, मी घेणारा माणूस नाहीये. आणि हे येणं किती बोंबलून सांगलं तर लोकांना माहित आहे आणि त्या देवालाही माहित आहे. येणं किती बोंबलं म्हणून काही फरक पडणार नाही. कृष्णा पाटील यांनी काल पट्टी जाहीर केली, ती सुद्धा दिली नाही असा आरोप करतात. कसं पाहताय त्याला? मला वाटतं कृष्णा पाटील काल बोललेत. त्यांना म्हणलो होतो मी थांबा नका बोलू, पण त्यांच्यावर स्वतःवर आरोप झाल्यामुळे ते मला सगळ्याला बोलवून घेऊन सांगितलं. आणि मी म्हणून आता हे जे आणून दिले आपण पाहू शकता, हे माझ्या आईने घेऊन ठेवलेली चांदी आहे. त्या सुद्धा दत्तभक्तच होत्या आणि डायरेक्ट पैसे स्वरूपामध्ये आम्ही कधी डिक्लेअर केलेच नव्हते. ती चांदी घेतली होती आणि हीच चांदी आम्ही त्यांना सुपूर्द करणार होतो. आणि ही अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी मी स्वतः जाऊन बर्डीला सहपरिवार सहकुटुंब नेऊन सुपूर्द करणार आहे. तोपर्यंत काही जमणार नाही. काही रीती आहेत, काही आमच्या पाटील घराण्याच्या पद्धती आहेत, त्या पद्धतीप्रमाणे आम्हाला चालायला लागतं. तोपर्यंत ही चांदी अनामत आहे, आमच्याकडे सुखरूप आहे. त्यामुळे खासदार साहेबांनी चिंता करायचं कारण नाही. ही 1.25 किलो चांदी आहे, प्लस त्यावर एक सिक्का आहे. हे सुद्धा वेलविश म्हणून ठेवलं जातं, म्हणजे त्याच्यासोबत ते ठेवलेलं आहे त्याच्या.
आशाला अशीच चांदी आमच्या आईने घेऊन ठेवलेली आणि ही अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सहकुटुंब सहपरिवार जाऊन त्या ठिकाणी सुपूर्द करतो. अजून एक आरोप केला साहेब, माजी खासदार की मी ठरवील, तुम्ही ठरवायची गरज नाहीये. मी काय करायचं आणि काय नाही करायचं. अमित शहाचे संबंध माझ्यासोबत आता नाही तर तुमच्या सगळ्या पत्रकार मंडळीला सुद्धा माहीत आहे. मी त्या सभागृहामध्ये आहोत. त्या सभागृहाचे आमचे माननीय मंत्री महोदय राज्याचे देशाचे गृहमंत्री आहेत आणि मी जर त्या सभागृहात असेल तर माझे संबंध असतीलच. त्यात काय वेगळं सांगायची गरज आहे. आणि मला कशाला वाट लावायले बीजेपीत अजून तुमचा बाप घेऊन मी तर वापस येईल ना. काहाला वाट लावायले, राहू द्या की गुन्हानं. हा ते तर बरोबर सुखी राहा की गुन्हानं. आम्हाला का आला राहू दे की, जिथं आहो तिथंच बरं व्हा. काय झालं माहिती आहे का, मागं एक त्यांनी माझ्यावर वक्तव्य केलं होतं जे ते काय आहे आजकाल बेताल वक्तव्य करायला लागलेत. म्हणून मी सांगायला लागलो की मी कधी पहल केली नाही. त्यांनी मागच्या वेळेस सुद्धा मला एक आरोप केला. आता हे तुमचा आरोप केला की मी मागं म्हणजे असं ब्लॅक मनी मी किती त्याला असेल किंवा नाही असेल ते तिथं चौकशीमध्ये त्या महिलेची. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. त्या महिलेवर आता हे नंतर मी एका मिनिटात बोलतो, कारण यांनी काही चौकशीच केली नाही. हा, ते चौकशीच केलेली नाहीये त्याची. त्या जे म्हणालेत ना हे माझा म्हणजे कोणता ब्लॅक मनी व्हाईट मनी मी दिलेली, ते त्या महिलेवर आता ती स्थिती काय आहे, तिची FIR मध्ये काय आहे, तिला देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय का नाही झालाय का काय झालंय याची चौकशी त्यांनी नाही केली आहे. तर आजच्या घडीला तिची चार्जशीट फेम झालेली आहे. ती आता MCR मध्ये आहे. तिच्यावर कुठल्याही देशद्रोहाचा कुठला दाखल झालेला नाहीये. त्या कुठल्याच त्याच्यातून सिद्ध झालेलं नाहीये की ते देशद्रोह आहे किंवा ते पाकिस्तान अफगाणिस्तानचा विषय नव्हता. अफगाणिस्तानचा जो माणूस आहे तो 15-20 वर्षापासून रेफ्युजी आहे आणि तो औरंगाबाद संभाजीनगरला तो एक फ्रुट्सचे दुकान चालवतो आणि वास्तव त्याचं 15 वर्षापासून तिथं आहे आणि ते फ्रुट्सचं दुकान असल्यामुळे त्यांचे संबंध आहेत असं त्याचं मत आहे. माझा त्याच्याशी कुठल्याही प्रकारचे घेत नाही. ते कोण आहेत काय नाहीत मला माहित नाही. आणि जे पाकिस्तानचा त्यांचा कोणी पाहुणा म्हणतात ते पाहुणा खरा आहे आणि त्याचं कुठल्याही प्रकारचा अशा गोष्टीमध्ये जे देशद्रोहाच्या किंवा कोण्या आतंकवाद्याच्या त्याच्यामध्ये त्याच्या लिस्टिंगमध्ये किंवा त्याच्यामध्ये त्याचं नाव नाही असं त्याच्या निष्कर्षात आलेलं आहे असं मला तिथल्याच एका अधिकाऱ्यांनी मी ज्यावेळेस चौकशी केली त्या गोष्टी मला सांगितलेलं आहे की ती MCR झालेली आता बाई. त्यामुळं आणि माझा जो काही तुम्ही विषय चाललाय की मी असे किती दिले तसे किती दिले, बा मी अजूनही सांगतो तुम्हाला की ते एकच नाही, मी बऱ्याच जणाला असं कधी माझ्यापाशी कोणी आलं माझ्या खिशात जर असतील तर मी देत असतो. हे पुढच्या कोणाच्या माथ्यावर लिहिलेलं नसते की हे कोण्या इंटेन्शन आलं, हे काय कोणत्या प्रकारचा माणूस आहे, चांगला आहे वाईट आहे, वाईट वरतीचा आहे की चांगल्या वरतीचा आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्या घरामध्ये रोजचं कोण ना कोणतरी भगवा कपडा घालून इथे येतो. माझ्या घरामध्ये CCTV मदत लावलेली आहे. माझी पत्नीचा आत्ता पसरोकचा रेकॉर्ड आहे की तिनं CCTV मध्ये कोणी बाहेर आलेलं पाहिलं तर तिला एक दस्ती 100 रुपये दिल्याशिवाय, तिला चहा पाजल्याशिवाय, तिला खाऊ घातल्याशिवाय आतापर्यंत जाऊ दिले नाही. आमचा शिपाई 10 आमच्या बायकोला सांगत होता की बाई हे भगवा कपडा घालून आलं मात्र तुम्ही आता 100 रुपये दिले की हे पियाला जाते. तरी माझी मिसेस म्हणायची की त्यांना तिकडे जाऊन काही करू दे, मया इथं भगवा कपडा घालून आलाय, मया दारामध्ये आलाय तर मी त्याला देणार. तर ते पुढे जाऊन काय करतील आणि काय नाही करतील माहित नाही. पण ज्या वेळेस आपल्याकडे येते कोणी जर देवाच्या दयेनं तुमच्या खिशात असतील तर दिले पाहिजे आणि द्याचं दानत्व तुमच्यामध्ये असलं पाहिजे. मला जे योग्य वाटलं ते मी गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचा म्हणजे हे नाहीये, कोण्या प्रकारची मला गिल्टी नाही. ते काल अशी हे न्यूज आल्या आमच्या गावातल्या लोकांना व्हिडिओ करून मला पाठवला आणि मला काय लोकांना पाठवला की काय मला माहित नाही. पण ते जर असलं तर दाखवा तर असलं तर. माझ्या वडिलाचं नाव आहे, माझ्या गावावर माझं खूप जास्त प्रेम आहे आणि लोक माझ्यावर खूप जास्त प्रेम करतात गावात.
माझ्या गावात काय करायचं आणि काय नाही करायचं हे त्यांनी मला सांगायची गरज नाहीये. वानखेडे साहेबांना पडताळणी केली पाहिजे की तुमच्या गावात तुम्ही काय करायले पहा. तुमच्या गावातला सरपंच तुमच्या विरोधातला निवडून आलाय, मला सांगू नका. मी माझ्या गावातल्या सगळ्या मंदिराचे कामं केलेत, सगळ्याचे कामं केले. माझ्या गावामध्ये 4-5 मंदिरात 4-5 मंदिराचा एकाच वेळेस मी कळस केलाय आणि पूर्णपणे मी केलाय. त्या दत्त मंदिरामध्ये 83 ला माझं आगमन झालं. 83 पासून ते एकमेव अशा प्रकारचा 36 वर्षे चातुर्मास झाला. आणि 36 वर्ष चातुर्मास म्हणजे त्याच्यामध्ये 36 वर्षाच्या चातुर्मासामध्ये महाराज 4-4 महिने प्रत्येक वर्षी 4 महिने प्रत्येक वर्षी अन्नदान व दत्तनाम स्मरण हे चालू असेल. आणि यातलं जे अन्नदान आहे त्यावेळेला जे खर्च लागलं ते आमच्या नागेश पाटलांना बऱ्याच याच्यामध्ये आमच्या पुण्याचा वाटा घेतलेला आहे आणि बरेच त्यांनी अशा प्रकारची आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे. आणि चातुर्मास समाप्तीला पण त्यांच्या वडिलापासून आमची चातुर्मास समाप्ती त्याच्याच मार्फत होत होती. आणि खूप अशा प्रकारचे त्या समाप्तीला अन्नदान करायचे. जवळजवळ केव्हा 4-5 हजार माणूस 4-5 हजार माणूसही जेवायला राहायचं किंवा कोण्या समाप्तीला 2000 राहायचं. म्हणजे असे बरेच त्यांना अशा प्रकारचा आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला मदतीचा वाटा केलेला आहे. आणि त्या ठिकाणी जे बांधकाम झालंय ते बी त्याच्याच आधिपत्याखाली झालेलं बांधकाम अशा प्रकारचं आमच्या कार्यक्रम केला. कारण भयान अशा प्रकारचा मोठा सप्ताह केला आणि सप्त्यामध्ये 4-5 मंदिरावर त्यांनी कळसाची उभारणी केली. त्या कळसाला, त्या कार्यक्रमाला किंवा त्या कार्यक्रमाला येणाऱ्या काही अशा प्रकारच्या लेखीबाळी सर्व खर्च त्याच्याच पाठीमागे होता आणि त्यानेच केला. अलग लक्षात असं त्याचा खूप पुण्याचा वाटा अशा प्रकारचा आहे. माय बापू अलग लक्षात नाही. आता आमचं 2-3 ठिकाणी मठ आहे. आता तिथून काही आमचा बरेच वेळा मठ आहे अशा प्रकार गीत पुण्याचा किंवा अन्नदानाचा वाटा सुरुवात आहे. ते आतापर्यंत चालू आहे. आतापर्यंत आष्टीच्या मठामध्ये त्याच्याच मार्फत काम चालू आहे आणि आता तुम्ही जाऊन पाहू शकता काम. आणि अतिशय उच्च दर्जाचा कार्यक्रम केला. आम्ही 4-5 आमच्या देवळाचे एकाच वेळेस कळस केले आणि महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार आमच्या आष्टी गावामध्ये आणले. मोठा कार्यक्रम केला. सगळ्या मायातल्या लेकीबाळी सगळ्याला बोलवलं, सगळ्याचा मान सन्मान केला आणि अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम आम्ही त्या गावामध्ये केला. पण मला म्हणायचं की जसं मला म्हणाले की नाही तसं त्याला जाऊन विचारा की वानखेडे साहेब तुमच्या लहरीमध्ये एखाद्या मंदिराला केव्हा 500 रुपये देऊन बाटले का तुम्ही? केदारनाथ मंदिराला रोज जय केदारनाथ म्हणून 3दा-4दा इथं निवडून आले. त्या महादेवाला केव्हा रुपया दिला का? मंदिर बांधतो काही करतो म्हणून चिवत्या बनवलं. त्या महाराजाला विचार त्याच्याकडून त्या महाराजाकडून घेतले असतील मी तुम्हाला 2 रुपये, पण आतापासून त्याला दिले नाही का रुपया का वाढून. आणि मला काय सांगायला लागले तुम्ही? यार मग तर सगळं जे आहे ते समोर आहे, उघड आहे आणि मी कधी जतिवलं नाही. अरे मी तर आमदारकीच्या काळात सुद्धा नारळ फोडलं, या बाबुरावला फोडा लावले. मी तर कवाच फोडले नाही. कोरिया लेटर पॅड मध्ये या बाबुराव बशी राहत होते. मग काय उदारतात गोष्टी करायला तुम्ही?
आणि तू सांगायला लागला रे मला, लोकांना सांगायला, सगळ्या जनतेला माहित आहे तुम्ही मी कोण्या पद्धतीनं तुमच्या संघ वागून तुम्ही मला कोणत्या पद्धतीनं वागायला लागले. माझ्यावर तुमचा काही उपकार नाही, पण मी तुमच्या दोघांवरही उपकार केलेले आहेत आणि सर्वश्रुत आहे, सगळ्याला माहिती आहे. माझ्यावर तुम्ही उलटायला लागले आणि मी अजून गेलोच नाही पलीकडे. वानखेडे साहेब, तुम्ही या हायवेचे पैसे कसे उचलले? 57 लाख रुपये तुम्ही उचलले हायवेचे, कसे उचलले, काय उचलले, सगळं माहित असताना सुद्धा फक्त शांत बसलो. पण आता तुम्ही सुरुवात केली ना वैयक्तिक जायची, तर तयारी ठेवा वैयक्तिक जायची. माझ्या मुलावर आरोप करता. अरे माझ्या मुलावर आरोप काय करता? तुमच्या मुलावर FIR आहे. अरे मी माझ्या मुलाला 10 मिटवायचा प्रयत्न केला त्या गोष्टीला, की नको कोणाच्या लेकरा बाळावर नको आणायचं काही आहे. पुढच्याच महिन्यात आहे आणि मी बघतो आता तुम्ही किती लावता, जोर ते लावा, त्याचा निकाल लावून कसं घ्यायचं ते मी घेतो. तुमच्या पोरावर आहे ना FIR, माझ्या पोरावर तर अजून FIR नाही. आणि महिलेची गोष्ट करायची ना, महिलेचाच FIR आहे, मुलीला छेडल्याचा FIR आहे तुमच्या पोरावर. माझ्यावर नाही अजून कुठला FIR, माझ्या मुलावर तर नाहीच नाही. जे बिनबुडाचे तुम्ही असले, हे सुरुवात तुम्ही केली, लक्षात ठेवा. मी कोणाच्या लेकरा बाळापासून, मी कोणाच्या फॅमिलीवर, मी कोणाच्या वैयक्तिक आतापर्यंत गेलो नाही, पण सुरुवात तुम्ही केलेली आहे. सुरुवात तुम्ही केली आणि तीही या पद्धतीची केली, म्हणून मला आज हे बोलावं लागलं. मी बघतो आता, मी बघतो तुमचे, तुम्ही हे कसे उचललेले. आता मी सांगितलं तुम्हाला, अजून मी 2-4 हिंट दिल्या तुम्हाला, आवरा स्वतःला, नाही तर माझ्याजवळ तुमचा लई कच्चा चिट्टा आहे, सगळ्याचाच माझ्याजवळ कच्चा चिट्टा आहे. पण माझा संस्कार नाही आहेत हे कशा गोष्टी करायच्या. सुरुवात तुम्ही केली, उद्या तुमच्याही मुलाचा आहे आणि FIR आहे. जानेवारी महिन्यामध्ये त्याचा निकाल आहे. निकाल म्हणण्यापेक्षा त्याची जे चालू आहे, आम्ही आजपासून त्याकडे कानाडोळा केला. पण आता मी बघतो, त्याच्यासोबत मी पण उभं टाकतो, मी पण वकील देतो आणि तुम्ही पण आता तुम्हाला काय जोर लावायचं लावा. मी बघतो आता काय करायचं पुढच्या अजून काय असेल सांगा. साहेब, 1 महिना उठून गेला कल्पना भागवतच्या प्रकरणाला. उद्याला निकाल आहे नगर परिषदेचा. कालच माझी खासदारांना पत्रकार परिषद घेतली. काय नेमका उद्या असेल? कालच अचानक पत्रकार परिषद घेण्यात दुखायली असेल, दुसरं काय आहे मातीत? दुखायली असेल, बुळबुळ कराले, दुसरं काय आहे माती? दुसरं काय? आणि हे स्वतःच्या पैशावर लढवायचं असतं ना. शिंदे साहेबाकडे जाण्याचा कार्यक्रमच तितका, की शिंदे साहेबांवरून काहीतरी पक्षाची निधी पाठवतील आणि हे आपलं ते आयत्या बिळावर सुरू. आता बसरोग यांनी एकही नगरपालिका स्वतःच्या खिशातल्या पैशाने लढवलेली नाही. मी त्याच्यासोबत होतो तेव्हा माझ्या घराला रांग लावायचे, जा तिकडे नागेश पाटलाकडे, जा तिकडे नागेश पाटलाकडे, जा तिकडे नागेश पाटलाकडे. पुन्हा सगळ्यात हातगाव तालुक्याला माहिती. आणि आता तिथं जायचं तेवढंच कारण आहे, बस, दुसरं काही कारण नाही. पण इतकं करू नये, काही तिसरं झालं पत्रात, म्हणून तू काही नाही, दुसरं काय, म्हणून हे पत्रकार परिषद होय. अरे मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला सांगून, पत्रकाराला सांगून पत्र द्यायची काय गरज आहे भाऊ? काय गरज आहे भाऊ? तुम्हाला सांगून द्यायची गरज आहे? आहे गरज आहे? द्या ना, द्यायचं तर द्यायचं ना. पत्रकार परिषद काला घेतली तुम्ही? फक्त एवढं सांगायसाठी की आम्ही आता लेखी देणार आहोत. अरे दिली नाही अजून तुम्ही, द्या ना, शोक्ष द्या. माझ्यावर मी जर कुठं गिल्टी असेल तर मी नॅशनल न्यूजवर सुद्धा सांगितलं, सगळ्या नॅशनलच्या मीडियासमोर सांगितलं की मला जे काही ते माहिती विचारतील किंवा मला बोलतील, मला बोलवतील तर मी जाईल आणि जे काही माझ्यापाशी सत्यता असेल ते मी सांगेन. मी त्याच्यापासून पलीकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही, काही प्रश्नच येत नाही. काय कशासाठी, काय गरज पडली? जा ना, तुम्हाला जायचं तर जा, नको कोण म्हणायला लागलं, जा, बिलकुल द्या जाऊ. आणि बाबुरावला तुम्ही कोणीतरी प्रश्न विचारला तर बघ तुम्ही तारांकित प्रश्न केला नाही म्हणून, बरोबर. ही घटना तर पूर्णपणे यांच्या अधिवेशनाच्या अगोदर झाली, जवळपास 10 दिवसाचा फरक होता. ही 28-29 तारखेला काहीतरी घटना ही ती भागवत पकडल्या गेली आणि 8 तारखेला मॅमनं हे सुरू झालं ना सेशन, अधिवेशन, म्हणजे 8-10 दिवस अगोदर होता. बरं, बाबुराव रोज कोणता ना कोणता तरी गुत्तेदारीचा प्रश्न असेल तर विचारतो. कोणत्या तरी कोणातरी ब्लॅकमेल करायचं असेल तर कोणातरी अधिकाऱ्यावर विचारतो. रोज आपण फायदे त्याला कुठं ना कुठं तरी काही ना काहीतरी त्याच्या जे फायद्याची गोष्ट असेल ती विचारली त्यानं. मग तुम्हाला साधारण प्रश्न उत्तर तासामध्ये विचारता आला असता, औचित्याचा विषय होता,
औचित्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित करू शकले असते. तुम्हाला कोणताही ग्राउंड होतं तिथं तुम्हाला प्रश्न उपस्थित करायचा, का केलं नाही बाबा? 45 दिवस अगोदर द्यावं लागते. 10 ते 12 दिवसाच्या अगोदर, 15 दिवसाच्या अगोदर बऱ्याच जागी व्हेरिएशन होतं की ते प्रश्न, तारांकित प्रश्न सोडा ना, पण औचित्य होतं ना, औचित्य होतं की नाही? आज ते घटना झाली तर औचित्याचा मुद्दा घ्यायचा ना. बरोबर, रोज प्रश्न उत्तर राहतं ना, प्रश्न तासामध्ये तुम्ही टाकायचं असतं ना, पण तिथं नाही तोंड उघडलं तुम्ही ते. आणि हीच घटना देशविरोधी आहे, देश विघातक असल्यामुळे हिला प्राधान्य मिळालं असतं. मिळालं असतं ना, 100% मिळालं असतं. पण ते त्याच्यामध्ये कसं होतं, यांना फक्त हे माणूस आहे गुत्तेदार, याला फक्त तेवढ्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे की कुठून पैसा काढायचा. अरे नको करू पैसा पैसा. हा, ते मी तुम्हाला सांगायचं राहिलं. माझ्यावर यानं दुसरा एक आरोप केला होता की माझी पत्नी आजारी असताना मी त्या उपराष्ट्रपतीच्या मतदानाला गेलो आणि काही पैसे खाल्ले आणि माझी पत्नी मेली होती तरी हे पैसे खाल्ले. अरे काय, कुठल्या पातळी गाठायले रे बाबराव? माझी पत्नी तिथं असताना या देशाचा विषय आहे म्हणून मला ते जरी सिरियस असले तरी मला तिथं जावं लागलं. मी सकाळी गेलो, संध्याकाळचा परत आलो. अरे श्रीकांत शिंदे तिथं आले होते. श्रीकांत शिंदेने मधामध्ये पाय टाकल्या डॉक्टरने डिक्लेअर केले की शी इज नो मोर. आणि तुम्ही माझ्या म्हणजे मेलेल्या पत्नीच्या संदर्भात तुम्ही असली फालतू अफवा करता रे. अरे पैसे पैसे बाबराव, तू जितका आयुष्यात पैसा फायला नसशील किंवा कमीला नसशील तितके मी गमवून बसलो रे माझ्या बापाच्या पुण्याईनं. तू मला पैसे तर साकारा आणि म्हणजे गेलेल्या लोकांवर तुम्ही टीका केली. अरे एवढी पातळी गाठली का रे तुम्ही? एवढं तुम्हाला हवं आहे का रे राजकारणात? एवढं तुम्ही एवढी खालची पातळी जाऊ शकता का रे? अरे कुठं चालले रे तुम्ही? काय विषय करून ठेवायला लागले? अरे कमीत कमी एखादी जागा सोडा. अरे माझ्यावर दुसरे खूप आरोप करता येतील, पण नेमका त्या दिवशीचा तुम्ही आरोप करता. किती शोकांत काय, कुठं कुठं चाललाय तुम्ही? अरे एवढे पडू नका, एवढे खाली नीचतेला जाऊ नका, एवढी नीच पातळी गाठू नका. आणि खरं तू एका बापाचं जर असशील ना तर कुठून माझ्या पैसा आला त्याचा आणि मी कुठं पैसा त्या उपराष्ट्रपतीचा घेतला तुला तुझ्या मायबापाची शपथ दाखव, सिद्ध कर. मी राजीनामा देऊन टाकून देतो. मी पुन्हा कधी मी संन्यास घेतो राजकारणात. आणि मग तिच्या तिथं मोठं भाषण करताना सांगू लागला. आणि राजकारणासाठी तुम्ही आता असे बोलता, एवढी घाण टीका करता. माझं खुलं चॅलेंज आहे त्याला, एका बापाच्या आवाजात असलं तर हे सिद्ध करून दाखव, नाही तर माघार घे बोलण्यातून. हे ठीक नाही आहे. मी त्यावेळेस शांत बसलो कारण निवडणूक होती. यापुढे जर असं बेताल वक्तव्य केलं तर माझ्यावर वाईट माणूस नाहीत, मी सांगून ठेवा. राजकारण घरच्या कुडात गेलं. नीट वागायचं, नीट राहायचं, बोलताना ताल तमे ठेवून बोलायचं. मी तुम्हाला सांगतो असलं काही बी सहन करणार नाही. आता तुमच्यावर हे जे आरोप केले या आरोपाच्या संदर्भात करणार आम्ही. आपली वरिष्ठ कोण काय तक्रार करणार काय संदर्भात? वरिष्ठ कोण काय तक्रार करणार? अरे वरिष्ठ कशाला लागतात त्याला? वरिष्ठ कशाला लागतात त्याला? तुम्ही माझ्यावर आरोप केला, सिद्ध करा ना, सिद्ध करा ना तुम्ही. मी देशद्रोह आहे, सिद्ध करा ना. मी एका जिम्मेदार पदावर बसलो, तुम्ही असे बेताल वक्तव्य नाही करू शकत, नाही करू शकत. तुम्ही अशी बेताल वक्तव्य माझी अशी काही बदनामी तुम्ही नाही करू शकत. मी पाहून घेईन, मी कोर्टात जाईल, मी त्याच्यावर कंडोळत दाखल करेन, 100% करेन.